टर्मिनल वेलॉसिटीचा JEE मेन 2025चा हा क्वेश्चन आहे. इन द एक्सपेरिमेंट टू मेजर विस्कॉसिटी eta of given liquid with a ball having radius r, consider the following statement. तर सगळ्यात आधी आपण काय करूया, टर्मिनल वेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे तो लिहूया. 2/9 r² डेन्सिटी ऑफ सॉलिड मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू g बाय eta. तर आता स्टेटमेंट्स आपण बघूया. फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते काय आहे, ग्राफ बिटवीन टर्मिनल वेलॉसिटी अँड रेडियस विल बी अ पॅराबोला. आता इथं आपण बघू शकतोय की टर्मिनल वेलॉसिटी इज प्रोपोर्शनल टू r², म्हणजे ऑप्शन ए जो आहे किंवा स्टेटमेंट ए जे आहे ते करेक्ट आहे. स्टेटमेंट 2 काय आहे, द टर्मिनल वेलॉसिटी ऑफ डिफरंट डायमीटर बॉल्स आर कॉन्स्टंट फॉर अ गिवन लिक्विड. तर अगेन वी कॅन सी की टर्मिनल वेलॉसिटी रेडियसवरती डिपेंडंट आहे, म्हणजे डायमीटरवरती पण डिपेंडंट आहे. तर ऑप्शन बी जो आहे, स्टेटमेंट बी इज इनकरेक्ट. स्टेटमेंट सी काय आहे, मेजरमेंट ऑफ टर्मिनल वेलॉसिटी इज डिपेंडंट ऑन टेम्परेचर. येस, कारण कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी जे आहे ते टेम्परेचर डिपेंडंट असतं, त्यामुळं स्टेटमेंट सी हे पण करेक्ट आहे. स्टेटमेंट डी काय आहे आपण बघूया. दिस एक्सपेरिमेंट कॅन बी युटिलाइज्ड टू ॲक्सेस द डेन्सिटी ऑफ अ गिवन लिक्विड. तर गिवन लिक्विड डेन्सिटी ऑफ लिक्विडवरती पण हा डिपेंडन्सी आहे टर्मिनल वेलॉसिटीची, त्यामुळे ऑप्शन स्टेटमेंट डी हे पण करेक्ट आहे. स्टेटमेंट ई, इफ द बॉल्स आर ड्रॉप्ड विथ सम इनिशियल स्पीड द व्हॅल्यू ऑफ eta विल चेंज. तर टर्मिनल वेलॉसिटी इनिशियल स्पीडवरती डिपेंड करत नाही, त्यामुळे ऑप्शन ई चुकीचं आहे. तर आपल्याकडं कुठलं करेक्ट आहे, ए, सी आणि डी. तर आपल्याकडं ऑप्शन जो आहे तो कोणता करेक्ट येईल, ऑप्शन सी.